नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव घरी न जाता त्याच्या फार्म हाऊसवरती आला. लो फील झालं, स्ट्रेस आला की त्याला एकांत हवा असायचा आणि तो त्याच्या फार्म हाऊसवरती येऊन स्वतःला शांत करायचा. हे फार्म हाऊस त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला गिफ्ट केलं होतं. तिथं फक्त तोच यायचा. त्याच्या परवानगीशिवाय तिथे कोणीही येत नव्हतं, अगदी त्याचे बाबासुद्धा नाही. रात्री जे काही झालं त्यामुळे देव फार डिस्टर्ब झाला होता. स्वतःला गाथाचा गुन्हेगार समजत होता. शिवने त्याला बरंच समजावलं होतं, परंतु त्याचं मन काही मानत नव्हतं. फ्रेश होऊन तो बेडवरती आडवा पडला. गाथाचा तो निरागस चेहरा त्याच्या नजरेसमोर येत होता. तिच्या शरीरावरील त्याच्या दातांचे निशाण, तिचं रडणं, तिचं बोलणं सगळं काही त्याला अस्वस्थ करून गेलं. तो उठून बसला. सिगरेट सुलगावून त्याचा कश घेत तो विचार करत होता. हे कोणी केलं याचा पत्ता लावल्याशिवाय आता त्याला चैन पडणार नव्हती. त्याने एक फोन केला. हॅलो करीम. बोला डॉक्टर साहेब, काय खिदमत करू तुमची? करीम बोलला. तुला एक रिसॉर्टचा पत्ता देतोय, तिथं, असं म्हणत त्याने त्याला सगळं सांगितलं. इतकं मोठं कारस्थान, तुम्ही ठीक आहात ना? करीम काळजीने बोलला. हो, सगळं माहिती करून मला लवकरात लवकर कळव, त्याशिवाय मला सुखाची झोप लागणार नाही. फिकीर करू नका, आत्ताच कामाला लागतो, असं म्हणून करीमनं फोन ठेवून दिला. देवनं गाथाचा नंबर डायल केला, परंतु रिंग जायच्या आधीच तो कटही केला. तिला बोलायचं होतं, पण काय बोलणार? तिचे फोटो पाहत तो बेडवरती पुन्हा आडवा झाला. काय करावं ज्यामुळे हे सगळं ठीक होईल याचा विचार करत त्यानं डोळे मिटले. देव, एक आवाज त्याच्या कानात घुमला. तो त्याच्या आईचा आवाज होता. त्यानं दचकून आजूबाजूला पाहिलं आणि त्या आता त्याला दिसत होत्या पांढऱ्या रंगाच्या साडीत. आई, त्यानं त्यांना पाहून डोळ्यात पाणी आणून बोलला. देव, त्या हसल्या आणि त्याच्या जवळ येऊन बसल्या. तू मला का सोडून गेलीस आई? मला तुझी फार आठवण येतेय, देव रडत बोलला. मी तर नेहमीच तुझ्या सोबत आहे, रोज तुला पाहत असते, त्या त्याच्या गालावर प्रेमानं हात ठेवत बोलल्या. आई, मला तुला काहीतरी सांगायचे आई. सांग. आई, मी गाथाशी फार वाईट वागलो. मी तिच्यावर जबरदस्ती, मी तिचा रेप केला आई, देव रडत बोलला. हे बघ, असं काही नाही. त्यावेळी परिस्थिती तुझ्या हातात नव्हती, तू शुद्धीवर नव्हतास बाळा, आणि यात तिनं स्वतःहून तुझी साथ दिली. मग तू तिचा रेप केला असं कसं म्हणतोस? तिचं तुझ्यावर फार प्रेम आहे देव, आणि म्हणून तिनं तुझी साथ दिली. दुसरं कुणी असतं तर तुला मरू दिलं असतं. गाथानं स्वतःचं शील त्यागून तुला एक नवं जीवन दिलंय देव. तुझ्यावर इतकं निस्वार्थ प्रेम करणारी मुलगी तुला कधीच मिळणार नाही. हो, ती फार प्रेम करते माझ्यावर, खूप, आणि मीही तिच्या प्रेमात पडलोय, पण इतके दिवस मान्य करत नव्हतो. आमच्यात वयाचा इतका फरक असल्यानं मी तिला कधी सिरियसली घेतलंच नाही. मग आता घे. गाथा फक्त तुझी आहे देव, ती तुझी वाट पाहते. तिला स्वीकार, बाकी सगळे प्रश्न आपोआप सुटतील, त्या असं म्हणाल्या आणि गायब झाल्या. देव दचकून उठला. त्यानं आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं. तो स्वप्न पाहत होता. त्यानं ग्लासमधून पाणी पिलं आणि त्याच्या आईचा फोटो हातात घेतला. थँक्यू आई, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तो त्यांचा फोटो छातीला टेकवून बांधला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान झळकत होतं. इकडे गाथा दिवसभर रूमच्या बाहेर आलीच नाही. रात्री तिला बरं वाटू लागलं आणि बाबाही तिला दोनदा पाहून गेले म्हणून ती जेवणासाठी खाली आली. तिच्या अंगावरील निशाण कोणाला दिसू नये आणि कोणी काही प्रश्न विचारू नयेत म्हणून तिनं फुल स्लीव्ज आणि हाय नेक असणारा टी शर्ट घातला होता आणि फुल नाईट पॅन्ट. नेहमी मोकळ्या आणि शॉर्ट कपड्यात वावरणारी गाथा आज अशी एकदम पॅक होऊन आली. ते पाहून माया म्हणाली, गाथा, आज असे काय कपडे घातलेस? थंडी वाजते ना ताई, म्हणून. गाथानं आपलं उत्तर तयारच ठेवलं होतं. बरं केलंस, बागेत फिरताना मच्छर पण असतात. आता ताप तर नाही ना? बाबा बोलले. नाही, गाथा बोलली. जेवण करून सगळे मग गार्डनमध्ये बोलत बसले होते.
तिला लवकरात लवकर नॉर्मल होणं भाग होतं, कारण जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न म्हणून तिला विसरून जायचं होतं. सगळ्यांमध्ये बसलं बोललं तर तो प्रसंग आठवणार नाही म्हणून ती त्यांच्यासोबत बोलत बसली होती. समीर आणि राजनला तिची फार काळजी वाटत होती, कारण ती किती सेन्सिटिव्ह आहे हे त्यांनाही माहीत होतं. इकडे सकाळी सकाळी देव त्याच्या घरी आला. माई माई, रामा मावशी, माई कुठे आहे? तो माईंना आवाज देत बोलला. काय झालं? माई रूममधून बाहेर येत बोलल्या. तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे, देव बोलला. अजून एखादं मेडिकल अवॉर्ड मिळालं का? माई बोलल्या. गोल्ड मेडल मिळालंय, देव बोलला. गोल्ड मेडल? हो, गाथाच्या रूपात. गाथा? माई न समजून बोलल्या. माई, मला तिच्याशी लग्न करायचंय, मला ती हवी आहे, देव बोलला. खरंच? हो माई, तुझी पण हीच इच्छा होती ना की मी तिच्याशी लग्न करावं. आता मी स्वतःहून तयार आहे. पण असा अचानक कसा तयार झालास तू? आधी तर नाही म्हणत होतास, माई बोलली. सॉरी, तेव्हा नव्हतं समजलं की मीही तिच्या प्रेमात पडलोय, देव बोलला. आणि आता अचानक 6 महिन्यानंतर कसं समजलं? माई बारीक डोळे परून त्याच्याकडे पाहत बोलली. तूच म्हणतेस ना, प्रेम होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. तिच्यापासून दूर राहून तिच्याशी मैत्री तोडून मी कधीच समाधानी नव्हतो. सतत तिची आठवण, तिचे विचार डोक्यात होते. असं का होतं याचं उत्तर शोधलं आणि एक क्षण आला की तिचं प्रेम हृदयात घर करून गेलं. मला ती हवी आहे माई, तिला या वास्तूमध्ये मान सन्मानाने घेऊन यायचं आहे, देव बोलत होता. आणि बोलताना त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलची प्रेम, ओढ, आपुलकी दिसत होती. तू आता तिच्या घरच्यांचा इतका अपमान केलायस, ते पाहता मला नाही वाटत की ते लोक आपल्याला दारातही उभं करतील. मी सगळ्यांची माफी मागेन. जोपर्यंत ते माफ करत नाही मी प्रयत्न करेन. खरंच करशील असं? माई अविश्वासानं बोलल्या. गाथासाठी काहीही. ठीक आहे, उद्या जाऊ त्यांच्या घरी. आज का नको? देव बोलला. अगं बाई रमा, याचा उतावीळपणा तरी पहा, माई आश्चर्यानं बोलल्या आणि रमा हसू लागली. प्लीज आज जाऊया ना, देव डोकं खाजवत अगदी क्यूट फेस करत बोलला. आज मला मंदिरात जायचं होतं, सत्संग आहे, माई बोलली. सत्संगला यार नेहमीच जातेस ना, आज मार ना दांडी. अरे ती काय शाळा आहे का? हे बघ, तुला सून हवी आहे की नको? हवी आहे. मग आजच आपण तिच्या घरी जायचंय. आणि हो, त्यांनी आपल्यासाठी गिफ्ट्स आणले होते, आपणही घेऊ. गाथाला काय आवडेल? तिला भेटण्यासाठी देव अगदी एक्साइटेडच होता. देव, तू बरा आहेस ना बाळा? ऑपरेशन करून करून तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही ना झाला? माई त्याचे हे सगळे वाक्य ऐकून आश्चर्यानं बोलल्या. मी जरा ओव्हर करतोय का? तो पुन्हा क्यूट फेस करत बोलला. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, रमा तिथे येत हसत बोलली. देव बाळा, ऐक, असं नसतं. आधी जे काही झालंय त्यामुळे गोष्टी इतक्या सोप्या राहिलेल्या नाहीत. मला आधी गाथाच्या बाबांशी बोलावं लागेल. त्यांनी होकार दिला तर आपण त्यांच्या घरी जाऊ, माई त्याला समजावत बोलली. ते होकार देतील ना माई? देव काळजीनं बोलला. मुलीच्या सुखाचा विचार करतात तसं तरी वाटतंय की ते नक्की होकार देतील, माई बोलली. थँक्यू माई. देवनं माईला मिठी मारली. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.